काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव या थोड्या वेळापूर्वी जे आहे ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत। त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि पक्षाला सोडचिठ्ठी देऊन ते आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत। प्रदेश उपाध्यक्ष पद त्यांच्याकडे होतं, परंतु त्यांनी रनिंग आमदारकी सोडून त्या भाजपमध्ये दाखल झाले आहेत। आणि ही सगळी जी मंडळी जी आहे ती हिंगोलीमधली काँग्रेसची मंडळी आहेत। दिवंगत खासदार राजीव सातव यांच्यासोबत काम केलेले हे सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत। ऐनवेळी जे आहे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य निवडणुका सुरू आहेत आणि याच वेळी जे आहे ते प्रज्ञा सातव पक्षातून बाहेर गेले आहेत। आपल्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत। साहेब, मला सांगा, पक्षाचं नेमकं काय नुकसान झालं? त्यांच्या जाण्याने विधान परिषदेतली काँग्रेस पक्षाची एक जागा कमी झालेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला जे विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेत्याचं पद मिळणार होतं आणि या राज्याच्या लोकशाहीला बळकट करण्याची जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेला कदाचित येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला मुकावं लागेल। हे प्रज्ञा सातवांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचं एक अपरिमित हानी ही केवळ काँग्रेस पक्षाची नव्हे तर या महाराष्ट्राच्या लोकशाहीचं करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने षडयंत्र करून त्या षडयंत्रामध्ये प्रज्ञा सातव यांनी त्यांना साथ दिली आहे। राजीव सातव म्हणजे हिंगोलीतली काँग्रेस। देशभरात सातवांचं नाव काँग्रेस म्हणून प्रसिद्ध होतं। गांधी घराण्याशी थेट संबंध होते, परंतु ती सगळी लिगसी सोडून सातव ह्या भाजपमध्ये गेल्या। काय नेमकं कारण असेल, तुम्हाला काय वाटतं? त्या केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी गेलेल्या आहेत। या ठिकाणी कदाचित त्यांना पुन्हा त्यांनी आमदार करतो म्हणून सांगितलं असेल, कदाचित त्यांना मंत्री करतो म्हणून सांगितलं असेल, किंवा या मागच्या ज्या सरकारमध्ये हे जे काही खोक्यांचे विषय आपण ऐकत होतो हे काहीतरी साध्य करण्यासाठी त्या या ठिकाणी गेलेल्या आहेत। त्या कोणत्याही जनप्रश्नासाठी आणि त्यांनी स्वतःही देखील त्यांच्या जाण्यानंतर त्यांनी जे काही त्यांचं सार्वजनिक वक्तव्य केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे म्हटलं आहे की माझा काही कोणत्या पक्षावर देखील रोष नाही आहे। त्याच्यामुळे त्या कशासाठी गेल्या आहेत तर त्या केवळ व्यक्तिगत स्वार्थ साधण्यासाठी गेल्या आहेत। प्रज्ञा सातव यापूर्वी देखील तुम्ही असं म्हणालात मगाशी बैठकीमध्ये बोलताना की कुठल्याही बैठकामध्ये येत नव्हत्या। सध्या निवडणुका सुरू होत्या नगर परिषदेच्या, अनेक ठिकाणी त्या आल्या नाहीत, तरी देखील पक्षाने त्यावर वारंवार जबाबदारी टाकली। का टाकली असेल? राजू सातव या देशाचे नेते होते, काँग्रेसच्या विचारधारणेचे पक्के नेते होते आणि काँग्रेसच्या विचारधारेचा नेता आपल्यातून निघून गेला आणि ती हानी कोणातरी कोण्या रूपानं भरून निघावे या दृष्टिकोनातून प्रज्ञा सातवला MLC 2 वेळेस केले। एक नाही सोडून पक्षाने 2 वेळेस त्यांच्यावर विश्वास टाकला, परंतु पक्षाच्या विचारधारेचे त्यांनी नेहमीच प्रतारणा केली। संघटनेच्या कुठल्याही मिटिंगला नव्हते, जिल्ह्याच्या मिटिंगला नव्हते, त्याच्यापेक्षा उपोषण जास्त तर डॉक्टर रमेश शिंदेने केले, आमच्या उपोषण जास्त केले। लोकांच्या चळवळीच्या महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला, पण त्यांनी कुठेही असं समोर येऊन पक्षाची भूमिका मांडली नाही, पक्षाचं काम त्यांनी केलेलं नाही। त्याच्यामुळं या जिल्ह्याचे काही नुकसान झालं असं मला वाटत नाही। लोकांनी आता सुटकेचा श्वास सोडला की चला आपल्यावरचं एक दडपण आता कमी झालं, आता जोमाने आपण काँग्रेस पक्षाचं काम करू। आणि आता कार्यकर्ते आमच्याकडे यायला लागलेत। कालपासून आम्हाला जे काय महत्त्वाच्या नेत्याचे फोन आले की आम्ही यांना कंटाळून गेलो होतो, आता आम्ही तुमच्यात यायला तयार आहोत। राजीव सातवांनी काँग्रेस बांधण्यासाठी मोठं काम केलं होतं। मोदी लाटेमध्ये देखील ते निवडून आले होते। सातवांसोबत तुम्ही काम केलं आहे, काय तुम्हाला वाटतं, काय पहिली भावना? पहिली भावना ही आहे की काँग्रेस पक्ष हे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा पक्ष आणि विचारधारा ही एकोपाची विचारधारा आहे। त्या विचारधारेनुसार त्यांनी काम केलं आणि खरंच हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवायचं काम राजू सातव यांनी केलं। परंतु त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नींना 2 वेळेस MLC पण दिली। इतकं सर्व पक्षांना देऊनसुद्धा ते पक्ष सोडून जाते, तर हेच कळत नाही की त्यांच्यावर काय अन्याय झाला असेल। आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर तर अनेक अन्याय झालेले आहेत, सर्वांना माहिती आहे, परंतु तरी पक्षासोबत आहे आणि पूर्वीपासून आहे। 99ला पण ते पक्ष सोडून गेले होते सातव फॅमिली, तेव्हा मी जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि पूर्ण बांधणी केली होती जिल्ह्यातील काँग्रेसची। नंतर परत ते अजून काँग्रेसमध्ये आले आणि परत काँग्रेस पक्षाने त्यांना संधी दिली आणि ते संधीतून त्यांनी त्याचं सोनं केलं, परंतु अजून काय झालं ते आम्हाला त्याच्यातलं माहिती नाही। परंतु एक कार्यकर्त्यामध्ये आता उत्साह आहे की आम्ही आता सुटकेचा श्वास सोडला, आता कांबळे साहेब जसं म्हणतात तसं खरोखरच कार्यकर्ते आता कामाला लागतील आणि जोमानं हा काँग्रेस पक्ष हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये वाढणार आहे, एवढं नक्की।
कार्यकर्ते म्हणते की आम्ही आता सुटकेचा निश्वास सोडला, परंतु साहेब मला सांगा, जसं तुम्ही सगळं आता म्हणताय की यापूर्वी देखील अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्या, पक्षाची अशी काय अपरिहार्यता होती की त्यांना वारंवार संधी देत राहिले? आत्ता मला वाटतं की त्यांना धाराशिवची देखील जबाबदारी दिली होती, त्या तिकडे फिरकलेले असं तुम्हीच म्हणताय. काय अशी पक्षाची अपरिहार्यता असेल? पक्षाचे तुम्ही पदाधिकारी आहात. राजीव सातव एक पक्षाचे अतिशय जबाबदार नेते होते, राष्ट्रीय नेते होते आणि त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या परिवाराला कुठेतरी आपण सत्तेमध्ये, संघटनेमध्ये जबाबदारी दिली पाहिजे हे आमच्या नेतृत्वाला वाटत होतं आणि म्हणून आमच्या नेतृत्वाने त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक आणि अतिशय संवेदनापूर्वक त्यांची दृष्टी होती आणि म्हणून त्या दृष्टीतून त्यांना या जबाबदाऱ्या देण्याचं काम पक्षाने केलेलं आहे आणि त्यांना ही जबाबदारी देणं म्हणजे राजीव सातव यांच्या कामाची पावती म्हणून त्यांच्याकडे काँग्रेस नेतृत्व पाहत होतं. त्यांच्या निष्ठेबद्दल, त्यांच्या म्हणजे कर्मठतेबद्दल काँग्रेस नेतृत्वाला नेहमी म्हणजे आदर होता आणि त्या आदराच्या भावनेतून ही केवळ त्यांना जबाबदारी पक्ष देत होता. राजीव सातव यांच्यासोबत काम केलेले आणखी देखील पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. आता काँग्रेसचं कसं होईल जिल्ह्यामध्ये? कारण आता जवळपास मोठे पदाधिकारी सर्वच गेले. नाही, काँग्रेसच्या जिल्ह्यात म्हणजे काँग्रेसच्या विचारानं चालणारे आणखी सर्व लोक आहेत. सर्व पक्षाला घेऊन, सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष आहे. त्याच्यामुळं यावेळेस अतिशय जोमानं काँग्रेस वाढाली. पक्षात आणखीन आमच्या इथं अतिशय जोमानं काम करणारे रमेश शिंदे या ठिकाणी पक्षात आले आहेत. गजानराव देशमुख येतं, माजी जिल्हा परिषद 4-5 जण येतं, शामराव जगताप येतं. अतिशय विधानसभेच्या लेवलचे असणारे सर्व नेते या ठिकाणी आहेत. त्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका अतिशय जोरात होतील. मागच्या वेळेसपेक्षा जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी निवडून येतील. काँग्रेसचे जिल्हाधीश आपल्यासोबत आहेत. दादा, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्ष आहे सध्या आणि तुमच्या ह्या नेत्या देखील इथून निघून गेल्यात दुसऱ्या पक्षामध्ये. सध्या उद्या परवाच निवडणूक आहे वसमतची, नगर परिषदची, नंतर जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे. काय आहे जिल्हाधीश म्हणून तयारी आता? नाही, जिल्हा परिषदेची तर आमची पूर्वीच तयारी होती, परंतु यांच्या अडचणीमुळं बरेच कार्यकर्ते असे फोन लावून म्हणत होते की बाबा आम्ही त्यांना फोन लावतो, त्यांनी उत्तर देत नाहीत, आमच्या तिकिटाचं कसं काय. तर मी प्रत्येकाला असंच उत्तर दिलेलं होतं की कुणालाही जे तिकीट आहे ते न्यायप्रविष्ट असेल. तुम्ही असा विचार करू नका की ह्यांनी वशिला लावला का त्यांनी हो म्हणल्यानंतर तुम्हाला तिकीट मिळालं, असा कुठल्याही प्रकारचा प्रकार होणार नाही. जे लोक तिकीट मागतील त्याच्यातून स्क्रीनिंग होईल आणि चांगल्या प्रकारचे लोक निवडून त्यांना तिकीट देण्यात येईल. प्रत्येक जिल्हा परिषदेला आमच्याकडे भरपूर लोक आहेत जे तिकीट मागणारे पण, आणि ते आम्ही निश्चित चांगल्या प्रकारे पार पाडू. सोशल मीडियात आणखी अशी चर्चा आहे की परत आणखी जाणार आहेत लोक म्हणून. नाही, हे चुकीचं आहे. अशा प्रकारे आता कोणताही काँग्रेसचा पदाधिकारी कार्यकर्ता हा पक्ष सोडून जाणार नाही. परंतु येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष हा इन्कमिंगमध्ये नंबर 1वर राहील, हे मी तुम्हाला या प्रसंगी गॅरंटीने सांगू शकतो. नक्कीच आपण पाहिलं तर हे सर्व काँग्रेसचे मंडळी होते आणि प्रज्ञा सातव यांच्या जाण्यानं हिंगोलीच्या काँग्रेसने सुटकेचा निश्वास सोडला असं एकंदरीतच या काँग्रेसजनांचं मत आहे. मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली.